हॅलो मित्रमैत्रिणींनो, आज आपण ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. पुण्याच्या सरस्वती नाट्य मंदिरात शिकताना केवळ आवड म्हणून ज्योती चांदेकर यांनी तिथल्या नाट्यवाचन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. याच वाचनावेळी बाबा ओक यांनी ज्योती यांची गुणवत्ता हेरून त्यांना सुंदर मी होणार या नाटकासाठी विचारलं. त्यांच्या नाटकातल्या कलाकाराची झालेली अडचण लक्षात घेऊन ज्योती यांनी अवघ्या 14व्या वर्षी रंगमंचावर पाऊल ठेवलं आणि अल्पावधीतच ती हौस न उरता प्रोफेशन बनलं. या नाटकातलं त्यांचं काम पाहून नाट्य संपदाच्या प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या बेईमान नाटकासाठी विचारणा केली. ज्योती तिथेही उभ्या राहिल्या, त्या बदली खेळाडू म्हणून. त्यावेळी त्यांचे सहकलाकार होते सतीश दुभाषी. नवोदित ज्योती यांना त्याकाळी पहिली शाबासकी दिली ती दुभाषी यांनीच. मुंबईतल्या नाटकांमध्ये चुणूक दाखवताना त्यांनी आपलं मूळ गाव पुणे मात्र सोडलं नाही. 3 स्टार्स या बाबुराव गोखले यांच्या संस्थेतून वऱ्हाडी माणसं, स्वयंसिद्धा, प्रेमा तुझा रंग कसा आदी अनेक नाटकं त्यांनी केली. घरातल्या 2 धाकट्या बंधूंची असलेली जबाबदारी लक्षात घेऊन ज्योती यांनी त्या काळी ऑर्केस्ट्रामधून नृत्य कौशल्य दाखवलं. अनेक लोकनाट्यांमधून कामं केली. परंतु अभिनेत्री म्हणून मोठी लोकमान्यता त्यांना मिळाली 1975 साली आलेल्या रखेली या नाटकामुळे. अरुण सरनाईक या नाटकात मुख्य भूमिकेत होते. हे नाटक होतं आशयघन, पण त्या काळी प्रौढांसाठीच्या नाटकाचं पेव फुटलं होतं. त्यात हे नाटक विनाकारण भरडलं गेलं असलं तरी ज्योती यांच्या कामाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर श्री चिंतामणी, सुयोग आदी बड्या संस्थांमधून त्यांनी अनेक नाटकं केली. नाट्यदर्पण, रंगदर्पण अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. अनेक नाटकातून त्यांच्या अभिनयाचा धडाका सुरू असताना मित्र नाटकानंतर मात्र तब्येतीच्या कारणास्तव ज्योती यांनी नाट्यसृष्टीतून काढता पाय घेतला. पुढे 5-1 वर्ष ज्योती पुण्यातच होत्या. त्यांचं मोठं कमबॅक झालं ते सुखांत या सिनेमातून. यातील भूमिकेसाठी मटा सन्मान, झी यासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यानंतर मात्र ज्योती यांनी मागे वळून पाहिलं नाही. समोर आलेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं. ही त्यांची दुसरी इनिंग होती. त्यानंतर आलेल्या मी सिंधुताई सपकाळ, पाऊलवाट या सिनेमांमधल्या भूमिकांसाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर त्यांचे आणखी काही सिनेमे आले. पुण्यात राहून ज्योती यांनी हे योगदान दिलं, कोणताही गाजावाजा न करता. गेली 45 वर्ष त्यांचं नाट्यसृष्टीतलं योगदान, सिनेसृष्टीतलं योगदान लक्षात घेऊन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने त्यांचा चित्रकर्मी पुरस्काराने उचित गौरव केलेला आहे. ज्योती चांदेकर यांनी आत्तापर्यंत अनेक लोकप्रिय चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केलं आहे. गेली अनेक वर्षे त्या मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ज्योती चांदेकर या तेजस्विनी पंडितच्या आई आहेत. तेजस्विनीला एक मोठी बहीण देखील आहे. तेजस्विनी पंडितची आईसाठी खास पोस्ट. ज्योती चांदेकर 52 वर्षांची कारकीर्द. आज तागायत 200 पेक्षा जास्त पुरस्कार नावावर असणारी मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आणि मग माझी आई. आई यासाठी नंतर, कारण काही व्यक्तिमत्व ही कामासाठी आधी आणि घरच्यांसाठी नंतर बनलेली असतात. आईने काम सुरू केलं तेव्हा ती 12 वर्षांची होती. मग तिचं लग्न झालं तरी तिने काम करणं सोडलं नाही. मग 2 मुली झाल्या. आम्हाला बरोबर घ्यायची आणि ती कायम काम करत असायची. मग मुली कमवायला लागल्या तरीही ती काम करतच होती आणि अजूनही ती काम करते. या सगळ्या प्रवासात तिची एक तक्रार होती, खूप फिरले बसने, ट्रेनने, लोकल गाड्यांनी. आधी बाबाने घेतलेल्या, मग लेकीने घेऊ दिलेल्या, मग काही काळी धैर्याने गाडीने प्रवास केला. आता मला माझी गाडी हवी आहे. आणि शेवटी या हट्टीबाईने, माझ्या आईने वयाच्या 68व्या वर्षी तिच्या कमाईची, स्वकष्टाची स्वतःची गाडी घेतली. माझ्या आईच्या तिच्या कामप्रती असलेली श्रद्धा आणि जिद्दीला सलाम. आणि माझ्यासाठी तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून नकळत ही ठरली आमच्यासाठी 1 नंबर मोमेंट. आई, तुला खूप प्रेम. दरम्यान तेजस्विनीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकरांनी कौतुकाचा वर्षाव केला. ज्योती यांनी गुरु, ढोलकी, तिचा उंबरठा, पाऊलवाट, सलाम, सांजपर्व अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरील तू सौभाग्यवती हो, छत्रीवाली या मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आणि सध्या त्यात ठरलं तर मग या मालिकेमध्ये पूर्णा आजीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस्विनीच्या आई ज्योती चांदेकर यांना बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ज्योती यांना पुरस्कार देतानाचे काही फोटो तेजस्विनीने शेअर केले. त्यात तिच्या आईसोबत तेजस्विनी आणि तिची बहीण दोन्ही बाजूला उभ्या दिसत आहेत. आईचं कौतुक करत तिने लिहिलंय, मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने ज्योती चांदेकर म्हणजेच माझ्या आईला गौरवण्यात आलं.
50 वर्षांची कारकीर्द, अत्यंत कष्टाने साधलेला हा दीर्घकाला प्रवास. आईच्या व्यग्र शेड्यूलमुळे तिचा सहवास आम्हा मुलींना खूप उशिरा मिळायचा. आईच्या हातची चव पहिल्यांदा आम्ही वयाच्या 16व्या वर्षी चाखली. अशा आईसोबत असण्याचे अनेक क्षण आम्हाला अनुभवता आले नाहीत, पण याची अजिबात तक्रार नाही. कारण आमची आई आमचं घर सांभाळण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन अनेक बलिदान देऊन स्वतःचं अस्तित्व घडवत होती. आणि आज तिला हा मानाचा पुरस्कार स्वीकारताना बघून हा संघर्ष सार्थकी लागल्याचे आम्ही साक्षीदार आहोत. बाबा असता तर आईला हा पुरस्कार स्वीकारताना आनंद द्विगुणित झाला असता, कारण तिच्या या यशामध्ये त्याचासुद्धा खूप मोठा वाटा आहे. कारण आई घरी नसताना बाप असून आईची भूमिका बाबाने लीला पेलली. आईच्या डोळ्यात समाधानाचे, आनंदाचे अश्रू बघून तिचा वारसा मी पुढे चालवते आहे याची जबाबदारी खूप मोठी आहे आणि त्याची जाणीव मला आहे. आणि म्हणूनच अत्यंत उत्तुंग कलाकाराची मी लेक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. अभिनंदन आई आणि धन्यवाद बालगंधर्व परिवार. ज्योती चांदेकर यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.